Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। सध्या आम्ही आहोत यवतमाळमध्ये आणि यवतमाळमध्ये खरं तर राजकीय वातावरण आता आपल्याला पाहायला मिळते। कालच राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। अनेक वाद होते। हेमंत पाटील हे हिंगोलीतनं त्यांना उमेदवारी हवी होती, परंतु त्यांना तिथनं उमेदवारी मिळाली नाही। पण इंटरेस्टिंगली त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना आता यवतमाळमधनं उमेदवारी मिळालेली आहे। अनेक दावेदार होते, भावना गवळी होत्या, संजय राठोड होते, या सगळ्यातनं राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळाली। आपण आता या सभेच्या ठिकाणी आहोत। इथे आपल्यासोबत काही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, काही राष्ट्रवादीचे आहेत, काही शिवसेनेचे आहेत। या सगळ्यांसोबत आपण बोलणार आहोत। नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। कालपर्यंत निर्णय होत नव्हता, काल निर्णय झाला, राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळाली। हेमंत पाटील कुठेतरी नाराज होते, हिंगोलीतनं मिळाली नाही। त्यांचं कालही म्हणणं होतं की आम्ही आता कुटुंबात चर्चा करू। कसं बघता तुम्ही याच्यात? काही नाही, देशात भूतून भविष्य जे मोदीजीचा नारा आहे 400 पार, तो 400 पार होणारच आहे। मनामनात जनाजनात मोदीजी बद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहितच आहे। आणि जसं आपण पाहिलं, जरी ताईबद्दल कोणी म्हणत असेल की उमेदवार इकडला आहे तिकडला आहे, ताईचं प्राथमिक शिक्षण, वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण, सगळं शिक्षण इथंच झालेलं आहे यवतमाळचं। यवतमाळच्या शिवाजीनगर येथील ते रहिवासी आहे आणि गोदावरी अर्बन बँकच्या माध्यमातून त्यांची मोठी विंग या ठिकाणी तयार आहे। आणि भाजपची सर्वात मोठी यंत्रणा 1 बूथ 30 यूथ अशी जवळपास ऑलरेडी जो मंच पाहिजे, जो बेस पाहिजे, तो सगळा या ठिकाणी भाजपचा उपलब्ध आहे। आणि भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोदीजीकडे पाहून आणि देशातली जनता हा प्रत्येक उमेदवार मोदीजी म्हणून त्या रूपाने पाहते। त्याच्यामुळं राजश्रीताई पाटील ही मागच्या उमेदवारापेक्षाही खूप मताधिक्याने या ठिकाणी निवडून येईल। ज्या ठिकाणी ताईला बाहेरचा म्हटलं जाते, या ठिकाणी तुम्ही पाहिलं। पण आता जसं आहे ना की जे माहिती जशी मिळाली की बीजेपीनेच काही सर्वे केले होते, त्याच्यामध्ये काही उमेदवार होते की ते बदला असं एकनाथ शिंदेना सांगितलं होतं। त्यातलाच हा एक मतदारसंघ आहे की जिथे भावना गवळी 5 टर्म खासदार राहिलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल काही अँटी इन्कम्बन्सी होती। बीजेपी म्हटलं त्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना बदललं पाहिजे आणि म्हणून ही उमेदवारी बदलली। कुठेतरी हा आरोप होतो की बाबा बघा, बीजेपी ठरवते कुठला उमेदवार द्यायचा। नाही, असं काहीच नाही। जनता ही फार हुशार आहे। या ठिकाणी पूर्ण जनता ही ताईच्या पाठीशी 100% उभी राहणार आहे, कारण 400 पारचा नारा मोदीजीने दिलेला आहे। एका ठिकाणी आपण पाहतो, बाहेरचं जरी म्हटलं जाईल तर हे चुकीचं आहे, कारण युवराज दिल्लीचा तो उभा राहते केरळमध्ये, वायनाडमध्ये, त्यावेळेस बाहेरचं नाही म्हटलं जात का? असं कोणतीही नाराजी, कोणताही गैरसमज नागरिकात नाही। हा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा असून सगळे त्या मोदीजींच्या स्वरूपात यांना पाहण्यात येत आहे आणि मताधिक्याने या निवडून येणार आहे। काय सांगाल ताई? कालपर्यंत उमेदवारी जाहीर होत नव्हती, या जागेबद्दल वाद होता, अनेक दावेदार होते। भावना गवळी सातत्याने वर्षावर जात होत्या, त्यांनी देवेंद्र फडणवीसांची पण भेट घेतली, त्यांना उमेदवारी हवी होती। पण बीजेपीचा जो इंटरनल सर्व्हे त्याच्यामध्ये काहीतरी नाराजी होती, त्यांचं असं म्हणणं की दिला नाही पाहिजे उमेदवारी। आणि आता ऐनवेळी राजश्री पाटलांचं नाव समोर येतोय। हेमंत पाटील इच्छुक होते हिंगोलीतनं, त्यांचं नाव कट झालं, पण राजश्री पाटलांना इथनं, ज्या की मूळच्या त्यांचं जरी माहेर इथलं असलं तरी त्या इथल्या नाही येत असं म्हटलं होतं। ती माहेरवाशीन आहे आणि तुम्हाला सांगते, एक महिला म्हणून माहेरवाशीन असं असतं की सासरपेक्षा माहेर हे तिला जास्त प्रिय असतं। राजश्रीताई इथली लेक आहे, आमच्या सोबत, आमच्या समोर लहानाची मोठी झालेली आहे। जरी असं म्हटलं जात असेल, पब्लिसिटी स्टंट आहे तो, की अनोखी आहे किंवा वेगळी आहे, अचानक उमेदवार दिला त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अचंबित तर झालो आम्ही, त्याबद्दल वाद नाही। पण आम्हाला माहिती आहे ना, आम्ही सगळे भाजपचे, शिवसेना गट, शिंदे साहेबांची सगळी सेना आमची इतकी रेडी आहे की राजश्रीताई काल जरी आमच्या समोर उमेदवार म्हणून आल्या असतील तरी पण खासदार म्हणून त्याच बसणार याची 100% आम्हाला गॅरंटी आहे। कारण वरती मोदीजी साहेब आहेत आणि त्यांनी 9 वर्षात काय काय केलं आहे सगळ्या जनतेला माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही। आणि राहिला प्रश्न सर्वेचा, तर सर्वे हा जनतेतून जात असतो। बीजेपीनेच सर्वे केलेले, बीजेपीने सर्वे केला असेल, पण जनतेचा केला आहे ना। जनता जनार्दन, ये पब्लिक है, सब जानती है, हे तुम्हालाही माहिती आहे। त्याच्यामुळे जे जनतेने कौल दिला तोच आपल्या समोर आज इथं रिझल्ट दिसतो आहे। आणि 100% गॅरंटी आहे की पुढल्या खासदार पदावरती भावनाताईच्या जागेवर आता राजश्रीताईंना दिलेला आहे। तर 25 वर्ष भावनाताई सुद्धा होत्या, पण कसं असते दादा, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यानुसार त्यांच्या जागेवरती आम्हाला राजश्रीताई देण्यात आलेला आहे। पण आम्ही तेवढ्याच आत्मीयतेनं, तेवढ्याच शक्तिशाली, पॉवरफुल रित्या आम्ही राजश्रीताईंच्या पाठीशी आहोत आणि राजश्रीताईच खासदार बनणार ही 100% ग्वाही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुमच्या सगळ्यांना देतो। पण असं वाटतं की जर एवढी अँटी इन्कम्बन्सी होती भावना गवळींच्या बाबतीत,
संजय राठोडांचं पण नाव चर्चेत होतं, पण त्यांच्यावर पण अनेक आरोप आहेत आणि त्यामुळेच बीजेपी पण म्हणत की त्यांना उमेदवारी नको. मग ही जागा बीजेपीकडे घ्यायला हवी असं वाटतंय? बघा, इथे निश्चितच बीजेपीकडे असायला पाहिजे किंवा राष्ट्रवादीत असायला पाहिजे किंवा शिवसेनेत असायला पाहिजे. ही महायुती आहे. या महायुतीमध्ये कुठल्याही पक्षाचा उमेदवार असला तर आम्ही 100% त्याच्या पाठीशी आहे. राहिलं तर ती कुठली नौखी नसून ती आपल्याच गावची लेक आहे. सर्वप्रथम ती महाराष्ट्राची लेक आहे. महाराष्ट्रानंतर ज्या विधानसभेत ती उभी आहे, मतदारसंघातून ती उभी आहे, ती यवतमाळची लेक आहे. आणि यवतमाळची लेक म्हटलं की तिला सगळ्यात जास्त जिव्हाळा तिच्या माहेरशी असतो. म्हणून 100% हर हर मोदी घर घर मोदी. या वेगाने आम्ही गतीने हा निर्णय घेतला आहे, तेवढ्याच गतीने 101% आम्ही राजश्रीताईच्या पाठीशी आहे. आणि अबकी बार 400 पार, हर हर मोदी घर घर मोदी. पण आता आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरायचा आणि ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली, म्हणजे का एवढा वेळ का लागला? म्हणजे उमेदवार सापडत नव्हता का अजूनही कन्फ्युजन होतं? नाही, असं काही नाही आहे. उमेदवार ऍक्च्युली भारतीय जनता पार्टीपाशी उमेदवार एवढे आहे की याच्यातून कोणाला द्यायचं. आता हे संभ्रम करत होते लोक की बा भारतीय जनता पार्टीपाशी किंवा सेनेपाशी कोणता कार्यकर्ता नाहीये. कार्यकर्ता इतकाच आहे की कोणी नाराजगी न हो. आणि लोकांचा जे कौल येत आहे मोदींसाठी, कारण की इथे कोणताही कॅन्डिडेट राहो तो निवडूनच येणार आहे. भारतीय जनता महायुतीमध्ये जोही कॅन्डिडेट राहणार तो निवडूनच येणार आहे. यासाठीच आता नियुक्ती माननीय पाटील मॅडमची झालेली आहे. आम्ही बीजेपी वाले, सेनेवाले, राष्ट्रवादी सगळे त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊ. याच्यानंतर जे निर्णय देईन पक्ष आम्ही ते कार्य करू. पण जर कुणी निवडून येऊ शकलं असतं तर मग भावना गवळी इच्छुक होत्या, त्यांना का नाही उमेदवारी दिली? भावना त्याचा आहे, पण हे वरिष्ठांचे निर्णय आहे. याच्यात आम्ही साधारण कार्यकर्ते आम्ही काही नाही करू शकत. जे आहे निर्णय ते वरिष्ठांचे आहे. त्या हिशोबाने ज्यांचं जे कौल भेटलेलं आहे त्या हिशोबाने त्यांना पद दिलेलं आहे. पण आता हेमंत पाटील तर नाराज झाले ना, ते तर स्टँडिंग खासदार आहे तिकडचे, हिंगोलीचे. त्यांना तिथनं उमेदवारी हवी होती. ते काल वर्षावर गेले, त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. तिकडचा सगळा तो माहोल तुम्ही बघितला असेल. अशा वेळी त्यांना डावललं आणि त्यांच्या पत्नीला, ज्या खरं तर इच्छुक नव्हते किंवा त्यांचं कुठेही नाव नव्हतं, त्यांना इथनं उमेदवारी दिली आहे. माझं तेच म्हणणं आहे की जसं कौल इथे काढलेलं आहे, लोकांकडून जे काढलेलं आहे की कोण निवडून येणार बा, तसंच तिथे देण्यात आलेलं आहे. त्यांची नाराजगी असल्यामुळं पक्षांनी वरिष्ठांनी जे मान्य केलं आहे त्यानुसार त्यांना ते देण्यात आलेलं आहे. पण मग आता बीजेपी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार का? कारण ज्या पद्धतीनं नाराजी होती उमेदवारांबद्दल, अजूनही काल रात्री उमेदवार जाहीर झाला, त्यामुळे तयारीला वेळ तसा मिळाला नसेल. तुम्ही कसा प्रचार करणार? आमची तयारी तर पूर्ण झालेली आहे. आम्ही मोदींसाठी काम करतो. आम्हाला जोही कॅन्डिडेट असो, वरिष्ठांनी जे सांगितलं आम्ही तन मन धनानी सगळं त्यांच्यासाठी अर्पण आहे आमचं. आम्हाला मोदीला आणायचं आहे, त्यासाठी आम्ही सगळं करू. काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूयात. कालपर्यंत उमेदवार जाहीर नव्हता, काल रात्री उशिरा उमेदवार जाहीर झालेला आहे. यवतमाळमध्ये अनेक इच्छुक होते. भावना गवळी 5 टर्म खासदार होत्या. तिथे हेमंत पाटील यांना तिकडनं हिंगोलीतनं उमेदवारी हवी होती, पण त्यांचं नाव कट केलं आणि इकडनं त्यांच्या पत्नीला दिली. काही महायुतीमध्ये कन्फ्युजन वाटते तुम्हाला? नाही, कन्फ्युजन काहीच नाही. महायुतीमध्ये उमेदवार मागणारे खूप लोक होते. त्याच्यामुळे योग्य उमेदवार देणं हे आमच्या प्रमुख पक्षाचं काम होतं. आणि त्या सर्व उमेदवाराची चाचपणी करून लोकांचं जनमत पाहून त्यांनी योग्य ते उमेदवार आमच्या यवतमाळवासींना दिला, जो आमचा नक्की जिंकून येणार. तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया बघतोय. अजून काही शिवसेनेचे पण कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत. काय वाटतं आता? भावना गवळी इच्छुक होत्या, तुमच्या शिवसेनेतले अनेक संजय राठोड इच्छुक होते, त्यांचं नाव मागे पडले आणि आता राजश्री पाटील पुढे आलेत. इच्छुक नव्हतेच, त्याला सीटच घ्यायची नव्हती. आम्हाला कसं आमच्या पाटील समाजातला एक कोणीतरी पाहिजे होतं. भावना ताई चालत होती आम्हाला, आणि हे राजश्री ताई जे आहे हे आमचे पाटीलच आहे. आता कसं, म्हणजे कालपर्यंत उमेदवार जाहीर नव्हता, ऐनवेळी उमेदवार जाहीर झालाय. म्हणतात की राजश्री पाटील इथल्या ना, हिंगोलीचं त्यांचं सासर आहे, इथनं त्यांना उमेदवारी दिली. तिथलं त्यांचे पती इच्छुक होते. हिंगोलीचे आहे, पण माहेर जायची इच्छा आहे. आमच्या यवतमाळ जिल्ह्यातलंच माहेर आहे. पण ओरिजिनल पाटील आहेत. पाटलासाठी तर पाटलाला जावंच लागते. भावना ताईला जरी भेटली असली तरी आम्ही चाललोच होतो तिकडं. पण का नाही दिलं मग भावना ताईला? काय वाटतं तुम्हाला? बीजेपीचं प्रेशर होतं? ते आम्ही तर काही सांगू शकत नाही. त्याचं ते वरच्याच त्याचं आहे. त्याला नाही पटली नाही दिली. हे आम्हाला कसं समजे, आम्हाला पाटीलच पाहिजे होतं. कुणी असे ना, पाटील हवं. पाटील राऊत पाटील आहे मी.
आम्हाला पाटीलच पाहिजे, कोणी असे ना. भावनातही असली तरी चालत होतं. काय तुमचा उमेदवार बदलला, ऐनवेळी काल उमेदवार दिलाय, भावना गवळी इच्छुक होत्या, 5 टर्म खासदार राहिल्यात, काय काम नाही झालं असं वाटतंय? आम्हाला मोदीकडे पाहून मतदान करायचं आहे, त्याच्यामुळे उमेदवार कोणताही असला तरी आम्ही मोदीकडे पाहूनच मतदान करू. पण मग तिथे म्हटलं होतं की बघा भाजप बदलताय, शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदेवर दबाव टाकताय आणि उमेदवार बदलायला सांगताय. हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर करून ती मागे घ्यावी लागली. ते तिकडचा प्रश्न आहे, त्या भागातला आपण काय सांगू शकतो. काय वाटतं आता नवीन उमेदवार आलाय तुमच्याकडे? आम्ही उत्सुक आहोत. पक्षांना जो बी निर्णय देतील त्याच्यासोबत आम्ही पाठीशी आहोत. आणि जे योग्य राजश्रीताईचं माहेर इथलं आहे, त्याच्यामुळे आम्ही माहेर आमचं लेकरू आम्ही त्याच्यासोबत आहोत. तुमचे 2 उमेदवार नाराज झाले ना, तिथे भावना गवळी होत्या, हे होते. पक्षश्रेष्ठीपेक्षा आम्हाला काय समजतं, पक्षश्रेष्ठीला समजते ना. पक्षश्रेष्ठीने जो निर्णय केला त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत, आम्ही ठामपणे राहू. पण तिथे म्हणतात की भाजपनी सर्व्हे केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की बाबा उमेदवार बदला, तुमचे उमेदवार तिथे निवडून येणार नाही. तर असं म्हटलं की भाजप ठरवते शिवसेनेने कुठला उमेदवार द्यायचा, एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेशर टाकतंय. नाही, तसं काही नाही. जे सर्वे होते तो योग्यच होत असते. योग्य सर्वे झाल्यामुळे योग्य उमेदवार बदलवल्या गेला. काय वाटतं भावनाताईंनी काही काम नाही केलं मागच्या 5 वर्षात? त्यांचं काम नाही झालं. तुमचेच उमेदवार होते ना? आमचंच होतं पण काम नाही झालं ना. म्हणून आम्हाला बदलाच काम पडलं ना. काम केलं तर आम्ही थोडी म्हटलं असतं आम्हाला उमेदवार बदलावा म्हणून. राजश्री पाटील वाटते काम करतील, कारण त्यांचे पती नाराज आहेत. मतदार जरी तिकडचा असला तर माहेर इथला आहे, तर जिथं जन्म आहे तिथलंच काम करेल. आणि आमचा विश्वास आहे की राजश्रीताई काम करेल 100%. त्यांचे पती तर नाराज झाले ना, त्यांची उमेदवारी काढून घेतली ना. तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यात आम्ही काय बोलू. त्याच्या फॅमिली याच्यात नाराज हे आम्हाला आमच्या मतदारसंघाबद्दल बोलू शकतो आम्ही. काय वाटतं काय प्रॉब्लेम आहे, काय बदल व्हायला पाहिजे यवतमाळमध्ये? यवतमाळमध्ये बदल व्हायला पाहिजे. यवतमाळमध्ये कारखाने पाहिजे, सुशिक्षित बेकार आहेत त्याला कामं मिळाले पाहिजे. असं आमची इच्छा आहे. मोठे मोठे कारखाने व्हायला पाहिजे. काही राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूयात. कालपर्यंत उमेदवार जाहीर होत नव्हता, रात्री उशिरा झाला. महायुतीमध्ये कुठेतरी अनबन एक असं म्हटलं जातं. विरोधक टीका करतात की बघा यांचे उमेदवार ठरत नाहीत. तिकडे आदित्य ठाकरे सातत्याने म्हणतात बघा यांचे उमेदवार बीजेपी ठरवतं, ऐनवेळी बदलायला लावतं. कसं बघणार याच्याकडे? नहीं, जिसके पास उम्मीदवार ज्यादा रहते हैं उसका देर से होता है, और जिसके पास उम्मीदवार कम रहते हैं, एक उम्मीदवार रहता है, उसका पहले दिन हो जाता है. तो महायुति के पास में इतना बड़ा अभी इतना जंग जो भी है, जो भी संग्रह है वो पूरा महायुति के पास है. तो इसके कारण अभी तीनों पक्ष एक में आए हुए हैं, और तीनों उनके बाद महायुति, और हमारे को निश्चित ये विश्वास है हमारे महायुति पे कि पक्के में 100% यहाँ के खासदार आने वाले महायुति के रहेंगे. अजीत दादा के नेतृत्व में हमारे जो भी है, हमारे को जो ऊपर से आदेश है, जो तीनों पक्ष का एकजुट है, और 1001% यहाँ पर युति के ही खासदार होंगे. चाहे वो भावना गौड़ी हो या चाहे अपनी जयश्री पाटिल हो या कोई भी नाम अभी डिक्लेयर, हमें तो अभी तक कुछ इतना कोई पता नहीं है, क्योंकि ऊपर में क्या खेड़ी हो रही हो हमें बात पता नहीं है. बाकी हमारे को हमारे ऊपर के जो सब नेतागण है उन पे हमें संपूर्ण विश्वास है. काय ऐनवेळी उमेदवार ठरतोय म्हणतात की बघा तिकडे शिरूरमध्ये पण तुम्हाला शिवसेनेतनं उमेदवार घ्यावा लागला, राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी बदलले. आता इकडे पण बीजेपीने काही सर्वे केले होते, त्याच्यात म्हटलं की बाबा इकडचे स्थानिक जे खासदार आहेत त्यांचं काही काम नाहीये, की त्यांच्यावर आरोप आहे त्यामुळे तुम्ही बदला. तर असा आरोप होतोय की बघा बीजेपी उमेदवार बदलत आहे, बीजेपी ठरवते राष्ट्रवादीने कुठला उमेदवार द्यायचा, शिवसेनेने कुठला उमेदवार द्यायचा. नाही, असं कसंच नाही आहे. कारण महायुतीमध्ये जे तिन्ही जे पक्ष आहेत, पक्षाचे जेव्हा मिटिंग होते आणि पक्षश्रेष्ठी जेव्हा बोलतात त्यानंतरच त्या गोष्टीचा निर्णय होतो. यामध्ये भावनाताई असतील किंवा आता राजश्री पाटील ताई असतील, यांना कोणालाही तिकीट झालं तर आम्हाला पक्षश्रेष्ठी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, आणि अजितदादांना मोदी साहेबांच्या विकासावर विश्वास आहे. त्या कारणानं अजितदादा जे निर्णय देतील, ज्याच्या मागं आम्हाला सांगतील त्या मागं आम्ही ताकदीनं उभं राहू आणि तो नेता आम्ही निवडून आणू. आम्हाला असं काही नाही की बा याचा विरोध होता की त्याचा विरोध होता, असं काही नाही. आणि कुठलाही पक्ष, बीजेपी म्हणा किंवा शिंदे गट म्हणा किंवा अजितदादा गट म्हणा, असा कुठल्याच याच्यावर कोणाचा काही हे नाही की बा बीजेपीच तो उमेदवार देत आहे, हे चुकीचं आहे. आता कसं असते, भ्रामक कल्पना जेव्हा महाविकास आघाडीला माहित आहे की आता आपलं कुठंतरी झुकतं माप निघत आहेत, मग काहीतरी कल्पना नवीन नवीन काढायच्या आणि त्या मतदारसंघात टाकायच्या, जेणेकरून त्यांना त्यांचा फायदा होईल. कारण आज त्यांना त्यांचा आपला महायुतीचा विजय दिसत आहे, महाआघाडीचं
नुकसान दिसत आहे, त्या कारणानंच ते भ्रामक कल्पना तुम्हाला काय वाटतं की आता ही महायुती म्हणून कुठले उमेदवार हवे होते? भावना गवळी होत्या, संजय राठोड होते, राजश्री पाटलांचं तर नाव चर्चेत पण नव्हतं. त्यांचे पती तिकडनं हिंगोलीतनं प्रयत्न करत होते, त्यांची उमेदवारी जाहीर केलेली मागे घ्यायला लावली. मग अशा वेळी ते कुठेतरी नाराज नाही वाटत? नाही, नाराजी कशी? पक्षश्रेष्ठी जेव्हा निर्णय घेतात, आता मागील 25 वर्ष भावनाताईंचंच आम्ही काम केलं, भावनाताईंनी केलं. आता यावेळेस भावनाताईंच्या जागी राजश्री पाटील आले किंवा संजय राठोड साहेब असते तर आम्ही पक्षश्रेष्ठीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचंच काम केलं असतं. असं कुठं काहीच नाही. अजून काही कार्यकर्ते बीजेपीचे दिसतात. आज उमेदवार काल रात्री उशिरा जाहीर झाला. कसं काम होणार आहे आता? कारण बघा टीका होतीये की बघा उमेदवार सापडत नाही, ऐनवेळी बदलतायत. हिंगोलीचे हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर झालेली मागे घ्यावी लागली. इकडनं इच्छुक वेगळे होते, नाव वेगळंच समोर आलं. विषय कसा आहे सर की ही महायुती आहे, यामध्ये भरपूर उमेदवार सीटेसाठी मागे रस्सीखेच चालू असते. परंतु आज आम्ही जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, ज्याप्रमाणे माननीय मोदी साहेबांनी जो निर्देश दिलेला आहे त्या तत्वावर आम्ही सर्वजण साहेबाचा आदेश म्हणून काम करण्याला तयार आहे. उमेदवार कुठलाही असो, कारण काल रात्रीला 8:30ला आम्हाला कळलंय की राजश्री हेमंत पाटील मॅडम उमेदवार आहे. तरी आम्हाला कसं साहेबांनी जो उमेदवार दिला त्या मागे आम्ही. तसंही माझ्याकडे बाबुळगाव दलित आघाडी बीजेपी अध्यक्ष आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला मोदी साहेबांच्या विकासावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे पुढे सुद्धा राजश्री हेमंत पाटील मॅडम त्या आता बघा भावना गवळी इच्छुक होत्या, 5 टर्म खासदार होत्या, ठीक आहे. संजय राठोड इच्छुक होते, आमदार आहेत, त्यांनी काम केलं, त्यांना तिकीट हवं होतं, त्यांनी प्रयत्न करत होते. अशा वेळी एक नवीन उमेदवार आलाय तर मग शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतील का? आता भावना गवळी नाराज झाल्यावर त्यांचे कार्यकर्ते थोडी काम करणार आहेत. नाही, महायुतीमध्ये कसं सर सांगायचं तात्पर्य झालं काम करणारच. आणि प्रत्येक लहान मोठ्या गावात भावनाताईला लोकांचा विरोध होता. विरोध अशासाठी होत आहे की 5 वर्षामध्ये काही गावामध्ये भेटी सुद्धा दिल्या नाही आणि काही काम झालेलं नाही. त्याच्यामुळे सर्वांचा मॅडमला विरोधच होता. आणि संजय भाऊ राठोडचं तर सांगायचं विशेष नाही आहे, कारण त्याविषयी चर्चाच नव्हती. आम्हाला एवढं माहित होतं की संजय भाऊ राठोड नाही तर राजश्री हेमंत पाटील हे रात्रीला एकही असं नाव निश्चित नव्हतं. सुरुवातीला 8 दिवसापर्यंत हेच नाव होतं, एक तर भावनाताई नाही तर संजय भाऊ राठोड. परंतु काल रात्रीला 8:30 मध्ये जे पदाधिकारी आहे यांनी हे सांगितलं की राजश्री हेमंत पाटील. यामध्ये काय होते 25% कधी लोक आता ओळखायलाही नाही. आज जेव्हा प्रचार चालू होईल फॉर्म भरल्यानंतर तेव्हा त्यांना कळेल की आपला उमेदवार ह्या मॅडम आहे. पण आता कसं, आता राजश्री पाटील तर त्यांचं जरी माहेर असलं तरी सासर तिकडे आहे. मग लोकांना कळणार कसं उमेदवार कसं? इकडचा स्थानिक उमेदवार नाही असा आरोप होतो ना. असं काही नाही. पक्षश्रेष्ठी जे उमेदवार देईल ते सगळ्या पक्षांना लागू आहे. ते भाजप असो, शिंदे गट असो, अजित पवार गट असो, ते सगळ्यांना लागू आहे. आणि मोदीजीकडे पाहून सगळे काम करतात, असं काही नाही. पक्ष मुंबईचा जरी उमेदवार आणला, पक्ष पाहून सगळे कार्यक्रम. आता शिवसेना आहे जी उद्धव ठाकरेंची, तेच टीका करतात ना. बघा त्यांचे जे स्टँडिंग खासदार होते त्यांना स्वतःची तिकीट वाचवता नाही आली. कोणाला? स्टँडिंग खासदार. मग आता भावना गवळी असतील, हेमंत पाटील असतील, इतर जे ते आता पक्षामध्ये काही विरोध असतात, पण भावना गवळी जायचं काही कामच नाही आहे यवतमाळ जिल्ह्यात 25 वर्षात. मेन मोठं एकही काम नाही आहे, त्याच्यामुळे तिकीट कटली. तर खरं तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया बघतोय, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि व्यक्त करतायत की भावना गवळींच्या बाबतीत अँटी इन्कम्बन्सी होती, हे होतं. तर त्याच्यामुळे काय आता नवीन उमेदवार आलाय तुमच्याकडे, हो कसं बघायचं? भावना गवळी नाराज झाल्या, इतर जे संजय राठोड होते ते नाराज झाले, हेमंत पाटील पण नाराज आहेत, त्यांची हिंगोलीतनं कट केली उमेदवारी. नाही, मुळात आदरणीय भावनाताई या व्यक्ती म्हणून किती चांगले असल्या किंवा कसे असल्या तरी त्यांचं मतदारसंघाकडे गेल्या 15 वर्षापासून दुर्लक्ष चालू होतं. त्या 4.5 वर्ष गायब राहायच्या, शेवटच्या काही कालावधीमध्ये त्या ऍक्टिव्ह व्हायच्या आणि यवतमाळकर ऍक्च्युली त्रस्तच झाले होते.
2009ला मतदारसंघांची, लोकसभा मतदारसंघांची जी पुनर्रचना झाली त्यानंतर ईव्हीएम वरून जे एक पक्षचिन्ह भाजपचं गायब झालं होतं ते यावेळेला परत येईल असं वाटलं होतं इथल्या जनतेला, पण ते नाही आलं. तरी सुद्धा भावनाताईंविरोधात इथल्या त्यांच्या स्वतःच्याच मतदारांची जी एक नाराजी होती तर ती लक्षात घेता भावनाताईंचं तिकीट कापून एक नवीन उमेदवार मिळत आहे, ही एक पॉझिटिव्ह सकारात्मकच गोष्ट आहे असं मला वाटतं. आपण शिवसेनेचे काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलूयात, त्यांना काय वाटतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते का? काय तुमचं आता उमेदवार बदलून टाकले, आता म्हणतायत की बघा हिंगोलीतनं जे हेमंत पाटील उत्सुक होते त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. हे लागलाय ते आला मला ते लागले काम करते. अजून काही शिवसेनेचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्याशी चर्चा करता. शिवसेनेचे कार्यकर्ते का तुम्ही? काही नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते तुम्ही शिवसेनेचे घातले ना, ते शिवसैनिक आहे का तुम्ही? तर आपण खरं तर वेगवेगळ्या ह्याच्यातले प्रतिक्रिया बघतोय लोकांच्या. भावना गवळींच्या बाबतीत नाराजी होती आणि नवीन जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवारामुळे हे आता ते कसा प्रचार होणार हा सगळा मुद्दा आहे. अर्थात अनेक प्रतिक्रिया आहेत, अनेक मतं लोकांची येतात. थोड्या वेळाने इथे एकनाथ शिंदे येतील आणि इथली जी प्रचार सभा आहे ती सुरू होईल. आज नॉमिनेशन भरलं जाणार आहे, त्यामुळे जी नाराजी आहे आता शिंदे गटामध्ये ती कशी दूर होणार आहे आणि आता जे राजश्री पाटील जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार कशा प्रकारे महायुती एकत्र करते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. यवतमाळवरून कॅमेरा पर्सन साहिल चव्हाणसह राहुल गायकवाड, मुंबई तक.